केंद्र आणि राज्य सरकारांनी संपूर्ण सरकार हा दृष्टिकोन बाळगून एकजुटीनं काम करणं आवश्यक आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. मांडवीय यांनी श्वसनाशी संबंधित आजार आणि कोविड-19 विषयी सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज देशातल्या आरोग्य क्षेत्रातली सज्जता आणि उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आपण दक्ष राहायला हवं, मात्र काळजी करण्यासारखं काही नाही, असं ते म्हणाले. राज्यांनी दक्ष राहावं, देखरेख वाढवावी, औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर आणि लसींचा पुरेसा साठा ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. देशातल्या रुग्णालयांची सज्जता, एकंदरीतच देखरेखीचं वाढलेलं प्रमाण आणि लोकांशी प्रभावी संवाद यासाठी मॉक ड्रिलसह तयार राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक रुग्णालयात दर 3 महिन्यांनी मॉक ड्रिल घेतलं पाहिजे. आरोग्य हे राजकारणाचं क्षेत्र नाही, असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होत्या, तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री, प्रधान सचिव तसंच संबंधित मंत्रालय आणि विभागांमधले अधिकारी आभासी पद्धतीनं उपस्थित होते. केरळमध्ये नुकताच कोविड-19चा उपप्रकार JN1चा रुग्ण आढळून आला होता. तसंच काही राज्यांमध्ये कोविड रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं ही आढावा बैठक घेतली. आगामी काळात थंडीचं प्रमाण वाढेल हे लक्षात घेऊन श्वसनाशी संबंधित आजार वाढणार नाहीत, यासाठी सतर्क राहावं, अशा सूचना देखील मांडवीय यांनी केल्या. दरम्यान JN1 या कोविडच्या नव्या विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कोणीही घाबरू नये. काही लक्षणं आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत. त्याचबरोबर कोविड संबंधी नियमावलीचं पालन करावं, असं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.